गुड मॉर्निंग. तर काय आता जस्ट आंघोळ करून झाले आहे आणि आता आम्ही चालू म्हैसूरला. आता इथं सर्व काही बॅगे बिगे आहेत ते आता उतरतो आम्ही खाली. आता डायरेक्ट खाली जाऊनच मिळूया. काही आम्ही बॅगी वगैरे सगळं काय ठेवला. नाश्त्याची आता आम्हाला चहा पिवत होतं फक्त. इथं इटलेच राहिले तेव्हा एक नंबर लागतं नाही आपण. हे टेस्ट कशी आहे? एक नंबर. चटणी तर एक नंबर. आम्ही चहा पिऊन तू काका विसरते बोललं होतं ठेवू का परत बोलतो तर आम्ही ठेवला नाही काही. चांगला सारी ठेवाल नको ना भाई काही. भाई आम्ही काही मला त्रास नाही देत. दोघांसाठी उगाच करा. जर 10-15 जण असतात काही वाटत नाही. दोघांसाठी उगाच कला कशाला म्हणून. पण आता काही नाही. मग आता डायरेक्ट आता अंधवी असो आपण बसमध्ये बसल्यावरच भेटतो आता बसमध्ये डायरेक्ट भेटू. चला आम्ही आता बँगलोर निघालो. तर बघूया कसं काय होतं पुढचा. चॉकलेट देते प्रँक काय काही लास्टर आला घे वाटलो आज तू येरीचास पूर्वाला दे. घे पूर्वा दे घे. सहाला दिले काय जरा सहाला आम्ही खाला मस्त. तर काय आता आपण डायरेक्ट कुठे भेटूया? आता आपण चाललो काय मैसूरला. तर आता ब्लॉग मध्ये माझ्या कंटिन्यू राहा. पुढं काय काय होईल ते तुम्हाला नक्की दाखवीन. कंटिन्यू राहा ब्लॉग मध्ये माझ्या. तर गाईज आता आम्ही जस्ट म्हैसूरला पोहोचलो आहोत आणि आता चालू बाकीचे माणसं सर्वजण गेली पुढे सामान उतरून. आम्ही थांबलेलो असला एकदम गचडे होते म्हणून आम्ही चाललो. सामान घेऊन चाललो ना. आता तू काय करता अजूक? पिशवी घेते. ती पिशवी घेते अजून कौशे. आता आम्ही सामान आधी वरती ना आमच्या रूमवर आणि बॅग घ्यायला डबल यावं लागेल परत. बॅगे वरती आहेत ना टांगवल्या म्हणजे हे बघा इथं रूम घेतात वरती. आता चालूत रूमवर. तर मग आता बॅगे बिगे सर्व काय घ्यायचे म्हणून मग नंतरच भेटू जायचं. कारण की आता काय ब्लॉक करायला भेटणार नाही. बॅगे बिगे घेऊन जाईल बोलत. मग आता आपण डायरेक्ट नंतरच भेटू. काय तर तुम्हाला रूम दाखवतो आज. असं बाथरूम आहे मोठा आहे तरी. हे 2 कपाट आहेत. मस्त वेगळी असा रूम आहे. दिदी बिदी सर्व आहे आपली. झोपली दिदी. एसी विसी वगैरे सगळ्या. व्ह्यू बघूया व्ह्यू दिसते का नाही. अरे भाई खिडकी उघडते का नाही. इथं तर घरात दिसतं काहीच पण व्ह्यू तर वरचा चांगला वाटतंय. बाबूला मारलं चप्पल पाहिजे म्हणून. ए काय पाहिजे? त्याला बाहेर जायचं. बघा काय बघ लढला काय तमाशे घातले त्याने. बाहेरशी दाखवत मला. तुझे हे आपले ब्लॉगर दुसरे ब्लॉगरचा रूम आहे आणि खाली बिली आहे सर्व. तर मग आता आपण डायरेक्ट आता नंतर भेटू. फ्रेश बीच वगैरे झाल्यावर कपडे फ्रेश चेंज करतो आम्ही. म्हणजे आता बाहेर जायचं ना प्रवाससाठी. मग आम्ही हे कपडे घातलेले. मग आता नंतर बाहेर जाऊ तेव्हाच मी वाटतं डायरेक्ट. तर आता आम्ही रूममध्ये होतो. फ्रेश बीच वगैरे झालो आम्ही. तर आता आम्ही रेडी नाही झालो. सर्वजण रेडी झाले. बाकीचे आम्ही केला आम्ही जेवू नंतर रेडी होऊ ना भाई. जेवण बिवण पटकन माझं रेडी. आम्ही अजून म्हणजे रेडी झालो. दादा पण आमचा रेडी नाही झाला अजून. आम्ही जेवायला पासून बघा सर्वजण. तर आता आम्ही पण जेवायला चाललो दोघा. मग जेवण मिळून झाल्यावर आम्ही डायरेक्ट रेडी होऊ. मग आता तू जेवायला वाढला ना तर तुम्हाला दाखवतो. मग तुम्ही पण जेवायला या. मी जेवायला बसतो. जेवायला असं ना भाई ताक पण आहे. तर मी जेवतो जेवून घेतो. तुम्ही पण जेवायला या. मग जेवल्यावर भेटू. मी रेडी बिडी हो. मग डायरेक्ट भेटू तेव्हाच भेटू जेवायला. आम्ही सर्व काही गाडीत आलो. जेवण बिवून झालं आमचं तुम्हाला माहितीच आहे. एक नंबर जेवण जास्त एकच नंबर आला. मी 2 पिल्या. जेवण पण एक नंबर होतं ना. आता आम्ही निघालो तर रेडी बिडी वगैरे सगळं झालं. आणि आमच्या तिघांची सेम मॅचिंग आहे ड्रेसिंग आज. हे बघा मी बुटाने घातली कारण की माझी पायाच्या कापड्यामध्ये उभं म्हणून मी बुटाने घातली. नंतर आता आम्ही चाललो कुठे चाललो भाऊ? म्हैसूर पॅलेसला. म्हैसूर पॅलेसला चाललो ना आम्ही. तर मग आता तिकडे जाऊनच डायरेक्ट भेटूया. तर काय आम्ही म्हैसूर पॅलेसला पोहोचलो. तो गेट आहे त्याचा. त्याचे तिकीट करतात. तर मम्मी सगळं कोणतरी तिकीट करायला गेली जातं. मम्मी का दादाचं कोणतरी. आणि आमची तिघांची सेम ड्रेसिंग दाखवली. भाऊ तरी पूर्ण दाखवा ड्रेसिंग. भाई असे आमची ड्रेसिंग आहे. मागून दाखवा. मागून दाखव. तर काय आता आम्ही आतमध्ये चाललो. आता नंतर दाखवू पूर्ण काय. आता आम्ही आतमध्ये चाललो. मम्मी पुढे गेली. एकदम भारी असं व्ह्यू आहे इकडे. तर आम्ही चालू आतमध्ये. आतमध्ये काय काय असेल ते तुम्हाला नक्की दाखवतो. तर आतमध्ये गेल्यावर पण भेटू. स्टोरी सर्टिफिकेट आहे व्हिडिओ. आणखी
सांगते का भाई. तर काय तर आम्ही मेल अख्खा हे बघा फिरून आलो. व्यू ते एकच नंबर आहे. तर आम्ही थंडा घेतलं पिवायला. तुझं कुठलं येतं 7 एक ना आता दमलो काय आम्हाला ताण लागली पक्की आता थंडा बिंडा पितो. आता आमची मंडळी आली नाही म्हणजे बाकी लोक. तर आता आम्ही फोटो शूटिंग करतो तशी फोटो बिटो काढून झालं डायरेक्ट मेलोय. तर काय आम्ही मस्तपैकी आता फोटो बिटो काढले आणि इथं भाऊंची रील्स झाली बघा व्हिडिओ काढताना. आणि भाविक भाई आपला यो आहे रील स्टार व्हिडिओ करणार. तर असं मला आता वाटतं का चुकली यांची व्हिडिओ आता ही परत करतील आणि सगळे गेलेत गाडी. तर आम्हीच राहत मग आता आम्ही पण जातो. तुम्ही बघितलं असाल मेलमध्ये काय काय होतं. तर गाडीत चाललो तर गाडीत जाऊन भेटूया वेगळ्या स्पॉटला डायरेक्ट. मी वरती आहे सा. तर आता आम्ही आलो कुठं चामुंडा हिलवर आलोय. आणि मम्मी हे काय राक्षस काय काहीतरी मम्मी सांगते हिस्ट्री. मम्मी सांग जरा असं काय सांगतस. अरे इथं असं आहे की म्हैसाचे नाव राक्षस होता इथले लोकांना तो त्रास द्यायचा. तर चामुंडा देवीनी इथं त्याच्याशी 9 दिवस म्हणजे युद्ध भांडण केलं आणि मग त्याला मारून टाकला. म्हणून देवीची 9 दिवस पूजा करतात आणि महिषासूर होता म्हणून याला नाव दिला. अच्छा तर मम्मीने सांगितलं तुम्ही नक्कीच ऐकलं असेल. तर मंदिर हा पुढे मंदिर असं मला वाटतंय. तर बघूया कसं काय. तर तुम्ही माणसं पण मागं चाललेत आणि आमची गाईट आहे आमचं काही कामाचं नाही बघा यो आहे तकलीफ होत असं वाटतं याची म्हणा. जाऊन ते काही बोलून यायला म्हणून ते भेटेलच चुकीन नंतर कवा म्हणजे बसमध्ये रातचे झालं का लोक तर चक्कीच गायब करायला लागेल. तर जाऊया मंदिरात. जर मोबाईल असला एंट्री तर तुम्हाला दाखवतो. तशी तुम्हाला व्ह्यूची व्हिडिओ बघितली असेल तुम्ही मागे आता किती भारी व्ह्यू आहे एक नंबरच. तर जाऊया मंदिरापाशी गेल्यावरच भेटूया. तर काय आता आम्ही लाईनला झालो आणि इथं खूप मोठी लाईन आहे तिकडे पार शॉप आपली मंडळी आहे इकडे. आम्ही आमचं पैसे येते वाटतं तो ना भाई नातच नाही. आता बघ लाईन किती मोठे पुढेपर्यंत आहे. तुम्हाला दाखवतो कशी काय पुढे आहे. आता हलवलं चालते आपण कोपऱ्या हो ना म्हणून. माऊ ही माऊ बघा माऊ हाय हाय बोलली पण लय नाच गावशी बोलली. तर पुढे जाऊया बघूया कसं काय. हे बघा ही लाईन आहे. तर देवीला दाखव तुम्हाला पुढे जाता. तर आमचं दर्शन वगैरे झालं आहे. बघा मंदिर असं आहे. वरती माकडा बिकडच घ्यायचा मग तो दाखवतो बघा किती माकडा पक्षी बिक्षी गाय चालली तिथून. एकच नंबर दर्शन झाला. तर ते जरा गचाडी होती शूटिंग बिटिंगचं काय नव्हतं म्हणून काय तुम्हाला दाखवलं नाही. शूटिंग नसते तर दाखवलं तुम्हाला दाखवलं. आणि आपली मंडळीचं फोटो काढतात सर्वजण आधी बसलेत. आता बघूया आता नेक्स्ट स्टॉप कुठे नाही. आता डायरेक्ट रूम आणि उद्या वाटतं सकाळी आपल्याला उटीला निघायचं आहे ना. तर आता बघूया पुढे कसं काय होईल. पुढचा काय तुम्हाला दाखवीन मग तेव्हाच भेटू. म्हैसूर सिटी काय म्हैसूर सिटी एकच नंबर आहे गाईज. म्हैसूर सिटी एक नंबर चमकली बघा. वाव एकच नंबर. लाईक वाव हो हो. तर आता आम्ही बिस्लरी आणायला गेलो जेवणासाठी. रूम वाला तसंच झोपलो आम्ही जरा आराम केला. आम्हाला दमण्यासारखं झालं म्हणजे दमलेलो आम्ही म्हणून. तर बिस्लरी आणायला गेलो जेवणासाठी ना. हे भाई 2 हात 3 घेतल्या. तर आता चालत आम्ही रूमवर जेवतो तिथं बस लागली
इथेच रूम आहे ही लाईट पेटली इथं. आता आम्ही जेवण घेतो. आमची भाजी बिजी खपली, आम्ही लेट आलो फक्त म्हणून. तर आता बघूया डाल बिले बोलतो. आमचा उपवास आहे म्हणून चिकन केलं आहे ना, सुका एक नंबर आहे. आता जेवायला घेतो तिथंच दाखवतो मला जेवायला घेतो. हां राहिलं असलं तर खाऊ मी. उपाशी नाही आम्ही व्हेज खाऊ त्याचं पण. तर जाऊया. आहे गाईज माझं जेवण झालं, मी दाखवलंच नाही तुम्हाला. काही जेवतो भावी आहे आपला व्हेज आणि सगळी आपली मंडळी नॉनव्हेज आहे. बघा चिकन आम्हाला पण खायची इच्छा होती, आम्ही घेणार तो पण नाही करत. आम्ही उद्या मटण खाऊ डायरेक्ट आता. तर जेवायला आहे तुम्ही. बघा चिकन आहे तुमच्यासाठी आणि दाल भात भाजी खपली दाखवतो मला बाई. तर मग तुम्ही या आले जेवायला आहे ते चिकन बिकन. तर मग आता रूमवर जाऊन भेटू डायरेक्ट. तर गाईज आता आम्ही जेवलो तुम्हाला माहितीच आहे. आता आम्ही चाललो चालायला रात्रीच्या वेळी. आधी आम्ही रूमवर गेलो वरती, आता चालायला बघा. जर रस्त्यावर डोलतो मी आणि त्यांना काही चिकन बिकनचं त्यांना घेतो खावाला. आम्हाला उपास आम्ही नाही खाणार. हां उद्यापासून आमची जोड. उद्या तुम्हाला ब्लॉग मध्ये दिसेलच काय काय. परत आमचा सोमवारी धक्का बसेल आम्हाला. हा सोमवारी धक्का बसतो पण उद्या मज्जा. हां उद्या परवा मजा करू आता मस्त 2 दिवस. मंगळवारी धक्का. आईस्क्रीम दिसतं काहीच भाऊ. आईस्क्रीम खायला जायचं का काय बघतो काय करायचं आता. यांची माझ्या मनाची शांती करू त्याची. पहिली यांची व्हेज बर्गर. व्हेज बर्गर खाऊ आधी, नंतर आईस्क्रीम खाऊ रात्री. हां आता बघूया पुढेच भेटू डायरेक्ट. कुठे चालू ती तशी ना पुढेच भेटायचं. तर पुढे भेटू. तर गाईज आम्ही इथं बसलो. कुठला आहे काय माहिती आपल्याला. येस आहे फक्त इकडे. तुमचं सगळं काही KFC हरकत आहे ना बाई. आम्ही चिकन पॉपकॉर्न ऑर्डर केलं आहे ना आम्हाला रात्री खायला. आता उपवास आहे ना आमचा म्हणून. तुम्ही काय ऑर्डर केला हो? तिला माहिती नाही भाऊचं ऑर्डर केलं काय माहिती. त्यांची ऑर्डर तुम्हाला दाखवेल. तर सर आम्हाला बघायला लागेल काय आमचं दिन आहे. हे आमचं जाऊन दे आता. 1200 नंतर आमची तोंडाकडे बघतील त्यांना दाखवू आम्ही 1200. मग त्यांची ऑर्डर आली ना तर तुम्हाला दाखवतो. मग खायला तुम्ही आमची वाटणीचं खावतो. काही यांची ऑर्डर आली मी दाखवलं विसरलो. आमचं जर चाललेलं पोस्ट बिस वाट लावून टाकली असते. आता मस्तपैकी बाबू थंडा ते बाबू थंडा घेऊन गप्पसवर वाटतं बघा कशी खाता नुसते. आमचा विचार करत नाही बाबा यांना बोलवून दे नाही काय असं काही नाही. हे आम्हाला बोलवलेलं आम्ही आलो नाही. परिस्थिती अजून थंडा पिवा लागते आम्हाला. तर आम्ही जाऊ आमच्या इथं. टेस्ट करा आम्हाला पेटीएम पैसे पाठवा तुम्ही. पाठवा स्कॅनर पाठवतो. उद्या आमचा उपवास नाही उद्या खाऊ आम्ही. मग आता मी रूमवर जाऊ तेव्हाच भेटू डायरेक्ट तुम्हाला आरामात. तर काय तर आम्ही रूमवर आलो आणि दिदीचं बोलत आम्हाला वरती झोपा. पण आम्ही वरती नाही आम्हाला खालची झोपतो आम्ही. दीदी भाऊ बोलत तर मग आजचा ब्लॉग इथेच एंड करतो. तर आजचा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा नक्कीच. आणि उद्या आंबून कुठले तरी स्पॉटला जाणार इथूनच सफारी वाटतं जंगल सफारी. तर मग उद्याच्या ब्लॉगमध्ये भेटू. तर बाय बाय. बाय बाय.